ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर देण्यात आली आहे। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप सुद्धा आहे। ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाने संताप व्यक्त केला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप हा व्हायरल झालेला आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर देण्यात आली आहे। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप आहे आणि ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाकडून आता संताप व्यक्त केला जातोय। लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात ऑडिओ क्लिप हा व्हायरल झालेला आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं संताप व्यक्त केलाय। नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे आपण ऐकूयात। बोला ना। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं। तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय, कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल। ऐका ना, ऐका, माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे घेत पण नाही। माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते। तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तू समाजाच्या विरोधात काम करतो, जनाच्या ना मानाची तरी वाटू दे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप हा व्हायरल झालेला आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। या ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर करण्यात आली आहे। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप करण्यात येतोय। ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। ही ऑडिओ क्लिप सध्या आता समाज माध्यमावर व्हायरल झालेली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली आहे। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर देण्यात आली आहे। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्यानंतर या ठिकाणी या तरुणाकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत फोन लाईन वरून स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण हाकेजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतो या ठिकाणी आपल्या आवाजाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, ज्यामध्ये आपल्याला पैशांची ऑफर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण ड्रायव्हरचा यूपीआय दिलेला आहे आणि हा आरोप आता होतोय आणि यानंतर या तरुणाने संताप व्यक्त केलाय। ही ऑडिओ क्लिप आता सध्या व्हायरल झाली आहे। बघा, मी ओबीसीचं आंदोलन लढतोय, मोठमोठे मेळावे, मोर्चा, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। मी रात्रंदिवस प्रवास करतोय, मदत करणाऱ्यांची पण संख्या आहे। आणि एखादा माणूस, त्यांनी स्वतः मला फोन केलाय, मी नाही त्यांना फोन केला, आणि मी त्यांना सांगितलं बाबा मला नको असे काही पैसे तुझे, तरी तो माणूस म्हणतो की गुगल पे पाठवा, फोन पे पाठवा, आणि परत तोच माणूस म्हणतो होय रे तू पैसे गोळा करतो। अरे मी जर काय बेकायदा वागलो असेल तर मला इथं ईडीकडं, सीबीआयकडं ते दोन्ही फोन नंबर द्या, अकाउंट नंबर द्या, आणि मला जेलमध्ये टाका ना। पण ओबीसीची चळवळ कशाला बदनाम करताय? हे बदनामीचं षडयंत्र आहे। लक्ष्मण हाकेला वारंवार बदनाम करण्याचा एवढाच प्रयत्न आहे यामागं। मी या गोष्टीला जास्त महत्व देत नाही। लक्ष्मण हाकेला बदनाम करा, अरे लक्ष्मण हाकेला बदनाम करा, ओबीसी चळवळीला बदनाम करू नका, ओबीसी आंदोलनाला बदनाम करू नका। कारण आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाची उत्तरं ना शासनाकडे आहेत ना कुठल्या नेत्यांकडे आहेत। अरे आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची उत्तरं द्या ना। तुम्हीच फोन करताय, तुम्हीच मदत करायची म्हणताय, तुम्हीच रेकॉर्डिंग करताय, तुम्हीच शिव्या देताय। अरे माझा काय रोल आहे यामध्ये? मी काय त्यांना फोन केला का? त्यामुळे हे बदनामी करण्याचं षडयंत्र आहे। लक्ष्मण हाके कुणाच्या बापाला थांबणार नाही, ओबीसींची लढाई मोठ्या ताकदीनं उभा करणार। त्यामुळे हे असे उल्लू पुल्लू ज्यांना मी भीक घालत नाही। लक्ष्मणजी, म्हणजे या ऑडिओ मधला आवाज आपलाच आहे आणि आपण अरे आवाज मग आवाज माझा आहे, मला टाका ना जेलमध्ये।
जी, तुम्ही मला त्या आरोपी तरुणाने सिद्ध करून एवढी पाहताय विनंती का? केल्यानंतर आपण ड्रायव्हरचा युपीआय सुद्धा दिलाय. अरे मग मला माझ्या चळवळीला, माझ्या आंदोलनाला कोण जर एवढ्या प्रामाणिक भावनेनं कोण जर मदत करत असेल तर मी काय केलं पाहिजे? मी कारखानदाराचा पोरगा नाही ना, माझ्या मागे राजेश टोपे नाही ना, माझ्या मागे प्रकाश सोळंकी, माझ्या मागे विजय पंडित, माझ्या मागे बजरंग सोनवणे, माझ्या मागे दुड्डाचार्य शरद पवार, माझ्या मागे सुप्रिया सुळे, माझ्या मागे अंबादास दानवे नाही ना. मला जर एखादा कॉमन मॅन पैसे देत असेल आणि मी जर काही चुकीचं वागत असेल, मला तुम्ही उचलून टाका आतमध्ये. काय बदनाम करता रे सारखं सारखं हे? जी, आपण या शिव तरुणाविरोधात करायची काही ऍक्शन जाऊ घेणार द्या, आहात का? असे हजारो कॉल येतात. मला माझ्या समोरचा ओबीसी विजयंतीचा प्रश्न महत्वाचा आहे. हे गल्लोगल्ली अशी भुंकणारे 17 भेटतात मला रोज. ही ओबीसीची चळवळ थांबणार नाही आणि आतली कुटील राजनीती बंद करा म्हणा. अरे मी काय प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाची उत्तरं द्या ना. बेकायदा वागता तुम्ही, ओबीसीचं आरक्षण संपवता तुम्ही, यावर तुमच्याकडे उत्तर नाही म्हणून असले वेळ चाळे करता का तुम्ही? ड्रायव्हरचा युपीआय आपण का दिला त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे काय आरोप केला का, गुन्हा केला का मी कुठला, आणि त्याच्या अकाउंटला किती पैसे दिले हे चेक करा एकदा. आणि मग आम्हाला काय शिक्षा होत असेल, काय काळा पाण्याची शिक्षा होत असेल, द्या ना शिक्षा आम्हाला. काय आरोपी ठरवताय, काय ट्रायल करताय राव? जी जी, धन्यवाद लक्ष्मणजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, ज्यामध्ये हाकेंना पैशांची ऑफर करण्यात आली. यावेळी हाकेंनी ड्रायव्हरचा युपीआय दिल्याचा आरोप केला जातोय, तर ड्रायव्हरचा युपीआय देताच तरुणाकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.